नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, तर आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, उगवणाऱ्या सूर्यांचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागत असते. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. लक्षात असू द्या, चांगलं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणं हे आयुष्यातले काही कळतच नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात कर उन्हाशी, पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी. सोबत असणारेच तसे दूर असतात, पाऊल वाटच गुरफटून टाकत असतात. वाऱ्याची तक्रारी पानांना करता येत नसते, नेतीचे गणित कधी मांडताही येत नसते. आयुष्यात तसे नसते काही बेतलेले, आयुष्य एक उत्तर प्रश्न आपल्याला ठाऊक नसलेलेच. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब हा स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. माणूस जेव्हा गर्वात बुडालेला असतो ना तेव्हा तो माऊली सांगतात, माणूस जेव्हा गर्वात बुडालेला असतो ना तेव्हा तो नेहमी हवेत उडत असतो, आणि जेव्हा तो गर्वाचा फुगा फटकन फुटतो ना तेव्हा तो भानावर येतो आणि हरवलेली माणसे शोधत बसतो. नेहमी लक्षात असू द्या, जगातील सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि कोठे ते जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे हे राहिलेच पाहिजे. लक्षात असू द्या. असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते. स्वतःशीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील. दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न नक्कीच उभे राहतील. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना तेव्हा तुमच्याकडे इज्जत सुद्धा येते, आणि इज्जत तुमच्याकडे तुम्हाला बघून नाही तर तुमच्या पैशाला बघून येत असते. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाचा पाया रचतील यावर नक्कीच विश्वास ठेवा. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कदाही जगू नका. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवतात, पण आपलं कोण आहे ते वेळच दाखवत असते. आदर आणि चादर चुकीच्या लोकांना दिल्यास आपण उघडेच पडत असतो. नेहमी लक्षात असू द्या, जीवन म्हणजे प्रवास आहे. प्रत्येक थांबा काहीतरी शिकूनच जात असतो. जीवन एक परीक्षा आहे. संयम हेच त्याचं उत्तर देखील आहे. लाईफ तुमची आहे. संघर्ष पण तुम्हालाच करायचा आहे. बाकीची फक्त मजा बघणार, तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे. चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवलाच जात असतो. नेहमी लक्षात असू द्या, ज्याच्याकडून काही आशा नाही बहुतेकदा तेच लोक चमत्कार करत असतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर नाव होत असते. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि माझा भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. माणसांकडून एक चूक झाली म्हणजे पूर्ण माणूसच चुकीचा असं आपण ठरवायचं नसतं. तुम्हाला जाणवेल की तुम्ही भेटता त्या प्रत्येकाची भूमिका असते. काही तुमची परीक्षा घेतील, काही तुमचा वापर करतील, काही तुमच्यावर प्रेम करतील आणि काही तुम्हाला शिकवतील. परंतु जे खरोखर महत्त्वाचे आहे तेच तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणतील. ते दुर्मिळ आणि आश्चर्यकारक लोक आहेत जे तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही का मौल्यवान आहात ते.
कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा. जीवन सोपे, परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षाप्रमाणेच आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहण्याचे निवडले आहात म्हणून. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देत असते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत समजत नसते. नेहमी लक्षात असू द्या, कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्याइतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नका. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार नक्कीच हाराल. अपयश ही शेवट नसून एक नव्या यशाची सुरुवात असते. त्यातून शिकून पुढे जाणं हेच खरे यश असते. विश्वास हा खोडलबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परिवर्तित करत असतो. नेहमी लक्षात असू द्या, जगात तर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर तो आपण स्वतः निर्माण ते केलाच पाहिजे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, मोठे व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजेच माणुसकी. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य नक्कीच बदलू शकतो. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कोणावरही विश्वास न ठेवणे खूपच धोकादायक असतं. नातं कुठलेही असो ते हिऱ्यासारखं असावं. दिसायला लहान पण मौल्यवान अनमोलच असावं. आपले लक्षणे साध्य विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहण्याची आपल्याला सवय लागेल. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवत असतात. माऊली सांगतात, अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत प्रेमाने तुमच्या कानात सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. लक्षात असू द्या, वेळ आणि कर्म. जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्या खातो. पक्षी मेला की मुंग्या पक्ष्याला खातात. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते. आयुष्यात कोणाचेही अवमूल्यन करू नका किंवा दुखवावू नका. आज तुम्ही शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा, वेळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात. काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचेच असतात. कुणाची स्तुती कधीही करा, पण अपमान मात्र खूप विचारपूर्वक करा, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येकजण व्याजासकट परत करण्याची संधी शोधत असतो. राग आणि वादळ समान आहेत. शांत राहिल्यानंतरच एखाद्याला समजते की किती नुकसान झाले आहेत. माणूस नेहमी प्रगतिशील असला तरच मोठे होण्यासाठी धडपडतो. अल्पसंतुष्ट माणूस हा निष्क्रियच बनत असतो. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. लक्षात असू द्या, माऊली सांगतात, माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. कानानं ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजत असतो. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंताल्या सुगंधांचा प्रत्येक आलाच पाहिजे आपल्याला. कष्ट इतक्या शांततेत करावं की यश धिंगाणा घालेल. नेहमी लक्षात असू द्या, जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण. कारण ही विसरताही येत नाही आणि परतही देता येत नसते. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. आयुष्य खूप सुंदर आहे. उतुंग भरारी मारा. ढगाआड उडणाऱ्या गरुडाला पण तुमचा हेवा वाटला पाहिजे इतके मोठे व्हा. तुमच्याकडून चुका होत नसतील तर तुम्ही फक्त सोप्या गोष्टींवर काम करत आहात. ही सर्वात मोठी चूक आहे. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत असते त्याला जगात किंमत असते. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला जावे लागत असते. लक्षात असू द्या,
जगातील बहुतेक सज्जनाच्या वाटेला दुःख का येतं? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्याच्याजवळ असते. म्हणून तुमच्या यशस्वी होण्याचा संकल्प दुसऱ्या कुठल्याही संकल्पनापेक्षा महत्त्वपूर्ण आहे. नेहमी लक्षात असू द्या, जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना देखील हार मानत नाही, त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत, तर सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ह्यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागत असतो. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते, आणि ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात. कोणाशीही स्पर्धा करण्याची गरज नाही. नेहमी लक्षात असू द्या, उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या अन्यायासारखा असतो. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असतो. माऊली सांगतात, वेळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचं ज्ञान हवं. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष आहे. माऊली सांगतात, एखादे संकट आले की समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. लक्षात असू द्या, संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना ह्या दोन्ही गोष्टी मिळत नसतात. प्रत्येक दिवस नवा असतो, त्याचा आदर करा. कालचं ओझं नको, आजचं स्वप्न तुम्ही नक्कीच जगा. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसांची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेत असते. आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे, अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा, समोरच्यांकडून नाही. जिथे सकारात्मक विचार थांबतात तिथूनच सकारात्मक विचार सुरू होतात. जिथे सकारात्मक विचार थांबतात तिथूनच आनंदी विचार सुरू होतात. जिथे आनंदी विचार थांबतात तिथून निर्विचार अवस्था प्रकट होते, जी आत्मसाक्षराकडे घेऊन जात असते. मनासारखं घडायला भाग्य लागतं, आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागत असतं. नेहमी लक्षात असू द्या, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपल्यासारखं दुसरा कोणी नाही. यश मिळवायचं असेल तर अपयश पचवायला शिका. चालणं बोलणं सोपं आहे, पण चांगलं वागणं मोठेपणाच आहे. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते, तो सर्वांना चांगले समजतो आणि कायम अडचणीत येत असतो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, हवा सोडली की मोह संपतो, मोह संपला की दुःख संपत असते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच, पण श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कधीही विपरीत परिस्थितीतून यश खेचूनच आणत असतो. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावे लागत असते. जी माणसं आपले विचार बदलू शकत नाहीत, ती आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारीत पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जातो, तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो, आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात तो मोतीच बनत असतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची प्रतिष्ठा वर अवलंबून असतं. नेहमी लक्षात असू द्या, माणसानं कुंडीतल्या नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जगण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत त्यानं मोठं व्हावं. स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. लक्षात असू द्या, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नसते.
जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. नेहमी लक्षात असू द्या, पैसे कमावले की घरात वस्तू येतात, पण केव्हा कोणाचे आशीर्वाद मिळवला तर पैसे, सुख, आरोग्य आणि प्रेम देखील येत असतो. माऊली सांगतात, आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंताल्या सुगंधांचा प्रत्यक्ष आपल्याला आलाच पाहिजे. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगतात, वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देव अथवा न देव, परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध आयुष्यभर साथ देत असतात. झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका. आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे. आयुष्य ज्या गोष्टी तुम्हाला दुर्लभ बनवित आहेत, अशा गोष्टी तुमच्यासाठी विष आहेत असे समजून त्यांचा तुम्ही नक्कीच त्याग करा. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही. नेहमी लक्षात असू द्या, स्वप्न पूर्ण करायची असतील तर मेहनत करायची तयारीही ठेवावी लागते. जास्त कोणाचंच ऐकू नका, तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहायला शिका. लक्षात असू द्या, स्वामी माऊली सांगतात, 4 दिवस तुम्ही एकांतवासात जा, लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील. मनुष्य जीवनभर याच अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत, परंतु वास्तविकता ही असते की तुमच्या असण्या नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही. ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो. ना रुकी वक्त की गर्दिश, ना जमाना बदला, पेड़ सूखा तो परिंदोंनीही ठिकाणा बदला. माऊली सांगतात, स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचं हे समजणारा देखील महानच असतो. कोणालाही पूर्णत्व मूर्ख समजण्याची चूक करू नका. एक सर्जनशील जीवन जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून चुकण्याची भीती वाटून किंवा काढून टाकावी लागत. प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते, तुमची नाही. लक्षात असू द्या, तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरतेच मर्यादित आहेत. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळा होत असतो. जेवढी मोठे स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं. पडत्या काळात साथ सोडून जाताना एकदाही मार्ग किंवा मागे न पाहणाऱ्यांनी आता कसा आहेस हा प्रश्न विचारू नये, एवढंच. दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकार पलीकडचं सौंदर्य दिसू लागले असं समजावं. प्रेम आणि आकर्षण ह्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. कशासाठी आता पुन्हा भेटायचे? माऊली सांगतात, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी हा इतिहासच घडला पाहिजे. रस्त्यातील काट्यांना सरकवता राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं असतं. काट्यांना सरकावून आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत तुम्ही नक्कीच महान ठरू, पण ती महानता कमी काळाची असेल, पण वेळ आपला वाया नक्कीच जाईल. मीपणा आला की कमीपणा घ्यायला कोणी तयार होत नाही. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत होतो. कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते. एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते. नेहमी लक्षात असू द्या, माऊली सांगतात, माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो अति शिकतो किंवा अति दुखावला जात असतो. मन सगळ्यांकडे असतं, मनोबल काही मोजक्यांकडेच असतं. बदलावं लागेल आपल्याला. आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेच करून काही नाही होणार आहे. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावे लागेल, जे नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळवू शकाल. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
माऊली सांगतात, अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो, पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थितीही चिघळत जात असते. पण सुसंवाद हाच सगळ्या समस्यावरचे उत्तम उपाय आहे. म्हणून संवादांचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या. स्वार्थ, अहंकार, मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निख्खळ आनंद घेता येतो आणि देताही येत असतो. आपण नेमके कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांना षडरूपी असे म्हणतात. फारसी भाषेत यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात त्याला साहेब असे म्हणतात. ह्या 6 दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण देखील म्हणत असतात. याच 6 मान्य करणाऱ्यास सामान्य पण म्हणत असतात. या 6नाच आपल्या धाक्यात ठेवणाऱ्यास साधकही म्हणतात आणि या 6 आदू करणाऱ्यास साधू पण म्हणतात. या 6चाच संपूर्ण अंत करणारा संत देखील म्हणतात आणि या 6चा अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची आत्मस्तुती करतो त्याला समर्थ असे म्हणत असतात. नेहमी लक्षात असू द्या, जेव्हा तुमची जवळची माणसे तुमच्याबरोबर रागावायची बंद होते. किंबहुना जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं हे दिवसही विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण ज्या हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस पण तुमचे नक्की सरतील. तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका. वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जीवन ठेवले पाहिजेत. मानलं तर मोज, नाहीतर समस्या रोजच आहेत. नेहमी लक्षात असू द्या, वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेल्या शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायक असतं. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जग गरजेनुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल. 1.5 शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5पणाचे सोंग घेऊन गप्प राहिलेलं केव्हाही चांगलंच असतं. बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होत असतो. नेहमी लक्षात असू द्या, लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्त्व नाही, तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता याला जास्त महत्त्व आहे. तर स्वामी भक्तांनो, असाच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.